काही वर्षांनी जे रोजी बेकारी पडून मरायला होईल ते आताच होऊन दे, मार्ग एकदाच लागून दे. आमचा न्याय मिळेल पण आम्ही लढत राहणार. ज्या ठिकाणी शिकार असेल त्या ठिकाणी जाऊन तो शिकार करणार. मग ती शिकारी मग अमुकसाठी राखून ठेवली आहे आणि अमुकसाठी तमक्याने हे केलेले आहे, हे म्हणणं म्हणजे चुकीचं आहे. कुठल्या अत्याधुनिक सुविधा नाही, इथे शीतगृह नाही, मग तुम्ही कसल्या तोंडाने सांगता की या ठिकाणी तुम्ही तंत्रज्ञानाची कार धरा म्हणून. कोकणातला हा संघर्ष असा शिगेला पोचलाय. समुद्रावरचा हक्क सांगणारे आणि हिस्सा मागणारे मच्छीमार यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे शोधण्यासाठी आम्ही निघालो कोकण किनारपट्टीवर. मालवणच्या किनाऱ्यावर आम्ही पोचलो पहाटे 5:30ला. एका छोट्या दिवटीच्या उजेडात प्रमोद चिंदरकरांची जाळं ठीक करण्याची लगबग चाललेली. आम्ही त्यांना विचारलं काल काय मिळालं. कालचे मासे 2 असत, एक एवढी सनाकी हा, एक शेंगाळू हा फ्रीजमध्ये हा आणि बांगडे आहे एवढे. साधारण 700-800 रुपये जाती, खर्च 500 रुपये, 200 रुपये राहती. ते 700 रुपये खर्चाक जातले, 200 रुपये राहती. एवढे बघले ते मिळतले कधी नशिबान असतले तेव्हा भेटतले. नशिबाक आपल्या मिळतले ना तेव्हा भेटती कधी ना कधी. आजची कधी असं रोजच भेटलं असतं तर असे रवलं असतं आम्ही. काल नाही तर नाही आज तरी मिळेल या आशेवरच मग सुरू होतो मच्छीमारांचा दिवस. जॉन नरोन्नांच्या बोटीवर आम्ही जाईपर्यंत तांबडं फुटलं होतं. सगळ्याच बोटींची समुद्रात जाण्याची लगबग चाललेली. उगवता सूर्य बघत 10-12 खलाशांच्या ताफ्यासह अगदी कोवळ्या सकाळी समुद्रातला आमचा प्रवास सुरू झाला. बोटीवरच्या या जाळ्याला पर्ससीन नेट म्हणतात. या जाळ्यानं किनाऱ्यालगत होणाऱ्या मासेमारी विरोधात तळ कोकणातला पारंपरिक मच्छीमार पेटून उठलाय. 10 जणांना मिळू शकणारा आपल्या हक्काचा मासा पर्ससीनवाला एका जाळ्यात एकदाच मारून नेतो असा त्यांचा आरोप आहे. नरोन्नांना हे पटत नाही. तो पारंपरिक असू दे किंवा तो पर्सनलवाला असू दे, तो शिकारी आहे. ज्या ठिकाणी शिकार असेल त्या ठिकाणी जाऊन तो शिकार करणार. मग ती शिकारी मग अमुकसाठी राखून ठेवली आहे आणि अमुकसाठी तमक्याने हे केलेले आहे, हे म्हणणं म्हणजे चुकीचं आहे. मासळी मिळणं हे थोडक्यात जुगारासारखंच आहे. बऱ्याच मच्छीमारांशी आम्ही बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे की मासा जो आहे हा किनाऱ्यालगतच असतो. मालवणच्या किनाऱ्यापासून निघून आम्हाला 2-2.5 तास झालेले आहेत. खोल समुद्रात आम्ही आहोत, पण आसपास कुठेही मासळीचा मागमूस नाही. फिश फाइंडर आणि वायरलेस अशी अत्याधुनिक साधनं सोबत घेऊन चालणाऱ्या अशा बोटींवर उंचावर बसून पारंपरिक पद्धतीनं माशांची टेहळणी करणारा एक पागी सुद्धा असतो. त्यानं इशारा केला की हे पर्ससीन जाळं वर्तुळाकार सोडलं जातं आणि माशांचा थवा यामध्ये अडकतो. समुद्रात या जाळ्याची एक स्वतंत्र विहीरच तयार होते. पण पुरेशी मासळी मिळतेच असं नाही आणि मिळाली तर अशी बंपरही मिळते. आंबोळगड किनाऱ्यालगत 10-12 पर्ससीन वाल्यांना अवघ्या अर्ध्या तासात ही अशी बंपर तारली मिळाली. म्हणूनच या श्रीमंत पर्ससीन नेटधारकांनी किनाऱ्याजवळ मासेमारी न करता खोल समुद्रात म्हणजे 12 सागरी मैलांपलीकडे जावं असा आग्रह धरत तळ कोकणातले छोटे मच्छीमार श्रमिक मच्छीमार संघाच्या झेंड्याखाली एकत्र आलेत. सरकारला समिती पाठवून त्यांची बाजू ऐकून घेणं भाग पडलंय. मालवणच्या दांडीपासून वायरी किनाऱ्यापर्यंत शेकडोंच्या संख्येनं असणाऱ्या या छोट्या फायबर बोटींवर एक मच्छीमाराच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. रोज संध्याकाळी 5 वाजता या होड्यांवर यामा इंजिन लावलं जातं. हे इंजिन रॉकेलवर चालतं.
समुद्रामध्ये होडी लोटायला घरचीच माणसं. अशाच एका संध्याकाळी आम्ही सुद्धा एका छोट्या होडीतून निघालो. कशी चालते ही पारंपरिक मासेमारी ते बघायला. वादळाची भीती होती, हवामान खराब होत चाललं होतं आणि समुद्रात अंधार व्हायला लागला होता. अनिल आणि मुकुंद यांच्या होडीपाशी आम्ही पोहोचलो तेव्हा त्यांचं जाळं खेचायचं काम सुरू होतं. बांगडे मिळाले. बांगडे मिळाले. हा, बांगडे आणि काय मिळालं? बांगडे, कापी, कवळा. आम्ही स्वतः जर मासे दिलो ना, हा बारीक सारीक व्यापार असतात ना, हा हे लवकर पैसे देऊचे नाही. हा. त्याच्यामुळे एजंट आमका एजंट धरतो ना. पण एजंट तुम्हाला दर कमी देत नाही का? नाही ते शेकडा 7 रुपये घेतात. शेकडा 7 रुपये आमचं कमिशन माश्या मागे. जयराम आणि वसंत जोशी या दोन भावांच्या होडीला यामा इंजिन सुद्धा नाही. ते वल्हवत इतक्या दूर आलेले आहेत. समुद्रातल्या खडकाला घासून त्यांचं जाळही फाटलंय. आज कसं आलाय, पूर्णपणे हवामान तुम्ही पण बघितलेली आहे. इकडची हवामान सगळी खराब होती, तरी पण आम्ही आपले आलो आहोत बोलवत. पण हवामान खराब असताना तुम्हाला यायला भीती वाटत नाही का? भीती वाटते, पण कसं आहे, उद्या काय मिळणार नाही ह्या आशेने येतो. आज मिळालं तर मिळालं. उद्या काही मिळणार नाही, कारण पर्ससीन आणि ट्रॉलरवाल्यांनी बांगडा मारून नेला तर. नेमकी हीच भीती या मच्छीमारांमध्ये वाढत चालली आहे आणि म्हणूनच विरोध सुद्धा वाढतोय. रात्रीचे 7:30 वाजले की खोल समुद्रात गेलेल्या पारंपरिक मच्छीमारांच्या बोटीवर अशा प्रकारचा बंडा लावला जातो. रात्रीचे 10 वाजेपर्यंत मारलेलं जाळं ओढण्याचं काम सुरू असतं. जाळ्यात मिळालेली मासळी आपली, नाहीतर उद्याचा दुसरा दिवस आहेच असं म्हणून पारंपरिक मच्छीमारांची समुद्रातली रात्र संपते. किनाऱ्यावर आल्यानंतर सुरू होतो जाळ्यातली मासळी सोडवण्याचा उद्योग. रात्री उशिरापर्यंत घरातली सगळी माणसं आपल्या होडीपाशी जमून जाळ्यातले हे मासे सोडवण्याचं काम करतात. वादळाच्या भीतीनं रापण मच्छीमार आपापल्या भल्या मोठ्या होड्या किनाऱ्यावर खेचून आणतात. तोपर्यंत किनाऱ्यावर मासे भाजण्यासाठी शेकोटी पेटवली जाते. मच्छीमारांना किनाऱ्यावरच्या आपल्या या जीवनात कोणताही बदल नकोय. थोडं मिळालं तरी चालेल, पण ते रोज मिळावं अशी त्यांची अपेक्षा. कधी कमी मिळतात, कधी जास्त मिळतात, कधी काय नसतं सुद्धा असं. पण त्याच्यातच आम्ही समाधान मानतो. 100 रुपये खायला मिळतात एवढं आमचं होऊ दे. आम्हाला अति मोठं नको आहे आम्हाला व्हायला. कारण आम्हाला कसं मासे जास्त पुढे व्हायला पाहिजे, मासे मिळायला पाहिजे पुढे, नाही तर मस्त दुष्काळ होणार नाही तर ना. कारण व्यावसायिक स्पर्धेत सर्वांनाच यांत्रिकीकरण शक्य नाही असं राजू केरकर हा तरुण मच्छीमार सांगतोय. 40 ते 45 लाख रुपयाला खर्च येतो ते. आणि बँकेकडे कर्जाला गेलं तर त्यांना जवळ 80 लाख ते 1 कोटी त्यांना तारण द्यावं लागणार. त्यावर आपल्याला ते 40 लाखाचं लोन देणार, एवढं हे सरकारला शक्य नाही. आणि हे करून सुद्धा एवढा प्रॉफिट होईल हे सांगता येत नाही. सध्या केलेले आहेत ते कोण पूर्वीचे सेंटर म्हणजे व्यापारी लोकांनी केलेले आहेत हे पर्सनी आहेत. हे कोण पारंपरिक मच्छीमार नाहीत किंवा जे ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष वगैरे आहेत अशा लोकांनी हे पर्सन नेट केलेले आहेत. पण मत्स्य दुष्काळाला पर्ससीन मासेमारीपेक्षाही कारणीभूत ठरली आहे ती ट्रॉलिंग नेटची मासेमारी. मत्स्योद्योगाला चालना देण्यासाठी सरकारनं कर्ज आणि सबसिडी देण्याचं धोरण आखलं आणि NCDCच्या योजनेखाली मच्छीमार नसलेल्या अनेक श्रीमंतांनी ट्रॉलर्स बांधले. गेल्या 4 वर्षात ट्रॉलर्सची संख्या बंदरांच्या क्षमतेच्या चौपट झाली आहे. सिंधुदुर्गामध्ये 750 तर रत्नागिरीत 1,500हून जास्त ट्रॉलर्स आहेत. साहजिकच सगळ्या प्रकारच्या मासेमारीत सुद्धा बेसुमार वाढ झाली. फिशिंग ट्रॉलरचं जे नेट असतं हे नेट एखाद्या नांगरासारखं समुद्राच्या तळापासून ओढलं जातं. पारंपरिक मच्छीमारांचा असाही आक्षेप आहे की या नेटमुळे
समुद्रामध्ये असलेले अनेक जीव आणि छोटे मासे आणि अन्य प्रजाती सुद्धा या जाळ्यात ओढल्या जातात आणि त्यामुळे सगळ्यात जास्ती समुद्राच्या जैवविविधतेचं नुकसान होत असेल तर या ट्रॉलरच्या नेटमुळे अशाच प्रकारचा अहवाल संशोधकांचा सुद्धा आहे. पण या पारंपरिक मच्छीमारांचा ट्रॉलर्सना विरोध नाही, कारण सरकारच्या अटींनुसार हे ट्रॉलर्स किनाऱ्यापासून लांब बाहेर मासेमारी करतात असं त्यांचं म्हणणं आहे. जो पर्सनेट बांगड्या जातीचा मासा मारतो, खरं त्याच्यावरच आमचा धंदा अवलंबून आहे. अशा पद्धतीचा हा पर्सनेटचा धंदा आहे आणि तो एका टायमाला 100 होड्या मारतील एवढा एका टायमाला 1 पर्सनेट मासा कॅच करतो. आणि कसं आहे, त्यामुळे आमचं मार्केट पण लहान असल्यामुळे मार्केटला सुद्धा आम्हाला माशाला दर अजिबात राहत नाही. स्थानिक ट्रॉलर धारकांना विरोध नसला तरी गोवा आणि कर्नाटक राज्यातून कोकणात मासेमारीसाठी येणाऱ्या ट्रॉलर्समुळेही अनेक वेळा सिंधुदुर्गात संघर्ष निर्माण झालाय. रत्नागिरीतल्या साखरी नाटेत पारंपरिक मच्छीमारच नाहीत, त्यामुळे तिथे अशा संघर्षाचा प्रश्न येत नाही. अरे इथे आता बघितले तुम्ही, देवगडचे बोटी आहेत, इथे गोवाचे बोटी आहेत, मुंबईवाले बोटी सुद्धा इकडे येतात मच्छी मारायला. कारण हा बंदर असा आहे की ह्या बंदराला जास्त प्रमाणात मच्छी मिळते आम्हाला. मुंबईच्या बोटी किंवा गोव्याच्या बोटी आला तुम्ही त्यांना अडवत नाही? नाही नाही, ते मारतात. आम्ही मच्छीमार असल्यास आम्ही त्यांना अडवत नाही, ते मारून ते जातात. आम्ही त्या बंदरात गेलो तर आम्हाला मारायला ते देतात. पण तुमचा मासा ते घेऊन जातात? पण आमचा मासा घेऊन जातात का? आमच्या नशिबाचा मासा घेऊन जात नाही, कारण का इथे मासाच जास्त आहे आणि हा मासा उद्या आम्हाला स्वप्नात पण बघायला भेटणार नाही. गोव्यातून येणाऱ्या ट्रॉलर्स विरोधात सिंधुदुर्गातल्या निवती किनाऱ्यावरच्या मच्छीमारांनी अनेक वेळा आंदोलनं केली. पण संघर्ष करत बसण्यापेक्षा या मच्छीमारांनी आता गेल्या 2 वर्षांपासून आपल्या छोट्या फायबर बोटींवर मिनी पर्ससीन नेट बसवून पारंपरिक सोबतच पर्ससीन मासेमारी सुद्धा सुरू केली आहे. कायमच ते हजारो बोटी घेऊन जात होते की ना, ते बघून आम्हाला ते थोपत नव्हते ना. मग आमचं हे मच्छी ते घेऊन जातात, आपल्याला मिळणारे मच्छी मग आपण करायचं. मिनी पर्ससीन नेटमुळे अनेक छोट्या मच्छीमारांना फायदा झाल्याचं निवतीतले पारंपरिक मच्छीमार सांगतात. 100 जर होड्यांनी हे केलं, फिशिंग केलं, तर त्याच्यातल्या 50% होड्या कमीत कमी 5-6 लाख रुपये 2-3 महिन्यातच करून मोकळे होतात. म्हणजे पूर्ण वर्षाचं इन्कम काढून 2-3च वर्षात मोकळे होतात. जे वरचं राहतं ते प्लस राहतं. आमच्या निवतीत मिनी पर्शियनवाले या वर्षी 10 लाख रुपये क्रॉस करून गेले. उभ्या आयुष्यात त्यांनी एका वर्षात कधी 3 लाख रुपये उपभोगले नव्हते. असं असलं तरी एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर सुमारे 20,000 पारंपरिक मच्छीमार कुटुंब पारंपरिक पद्धतीनंच मासेमारी करतात. 100हून जास्त रापण मासेमारी संघ आहेत. त्यांना अशा यांत्रिकीकरणाचा धोका पत्करावा असं वाटत नाही. सध्या हे धंदे यांत्रिकीकरणाचे धनिकांचेच राहिलेले आहेत शिल्लक. कारण आता आम्हाला 1,20,000 रुपये जे आमच्या सोसायटी मार्फत सुद्धा लोन असतं ते सुद्धा घ्यायला गेलो तर बँक विचारत घेत नाही. मग आम्ही यांत्रिकीकरणाकडे कसं वळायचं? ज्याच्याकडे आर्थिक भांडवल नाही तो ह्या यांत्रिकीकरणाकडे वळूच शकत नाही. म्हणून आम्ही आमचा पारंपरिक व्यवसाय चालवतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या 15 ते 20 बोटिंगकडूनच मोठ्या प्रमाणावर पर्ससीन मासेमारी केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यात मात्र ही संख्या मोठी आहे, पण पर्ससीन हटवा, मच्छीमार जगवा ही सिंधुदुर्गातून दिली गेलेली हाक रत्नागिरीपर्यंत सुद्धा येऊन पोहोचली. त्यामुळे हा प्रश्न आणखी चिघळण्याची भीती वाटते. समुद्र आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा असा एकमुखी आवाज मच्छीमारांकडून दिला जातो. पण आता हेच मच्छीमार समुद्राच्या वाटपावरून एकमेकांच्या जीवावर उठू लागलेले आहेत.
संघर्षाची काठी समुद्राच्या पाण्याला दुभंगू पाहते आहे. महाराष्ट्र सरकारनं 1998 साली मच्छीमारांवर काही निर्बंध घातले. यामध्ये पर्ससीन धारकांनी 12 नॉटिकल मैल म्हणजे किनाऱ्यापासून सुमारे 23 किलोमीटर समुद्राच्या बाहेर मासेमारी करावी असा नियम केला. पण 12 नॉटिकल मैलांबाहेर केंद्र सरकारची हद्द येत असल्यामुळे या विरोधात पर्ससीन धारकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. हायकोर्टानं 9 मार्च 2004 रोजी महाराष्ट्र सरकारचा हा बंदी आदेश रद्द करत पर्ससीन धारकांच्या बाजूने निकाल दिला. या निकालाविरोधात महाराष्ट्र सरकार आणि मालवण श्रमिक मच्छीमार संघ यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अपिलाला आता 7 वर्ष उलटून गेली आहेत. अजूनही या संदर्भात निकाल नाही. पण हायकोर्टाच्या 2004च्या निकालाचा आधार घेऊन पर्ससीन धारक समुद्रात कुठेही मासेमारी करायला लागलेत आणि यामुळेच संघर्षाची आग आणखी भडकायला लागली. गेली 7 वर्ष या अपिलाची 2दा सुनावणी झाली. आम्हाला निमंत्रण नव्हतं आणि त्या सुनावणीतून स्थगिती मिळाली नाही. आणि होई महाराष्ट्र सरकारने या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं किंवा मच्छीमारांकडून असं म्हटलं जातं की महाराष्ट्र सरकारच्या बॅरिस्टरने आपली बाजू ही प्रखरतेने समर्थपणे मांडली नाही म्हणून ही आपत्ती श्रमिक मच्छीमारांवरती आलेली आहे. पर्ससीन हटवा, पारंपरिक मच्छीमार जगवा अशी घोषणा घेऊन सुरू झालेलं हे आंदोलन गेल्या 2 महिन्यांपासून आणखी तीव्र होत चाललंय. सरकारी समिती समोरही या मच्छीमारांनी आपली बाजू पोटतिडकीनं मांडली. मेन प्रॉब्लेम हा आहे की आम्हाला होलसेल मार्केट या जिल्ह्यात नाहीये. आम्हाला मडगाव मार्केट आणि हुबळी मार्केटवरच अवलंबून राहावं लागतं. या ठिकाणी आता तुम्ही तंत्रज्ञानाची कास धरा म्हणताय. मी म्हणतो राज्य सरकारने असं कोणत्या सुविधा दिल्या आहेत मच्छीमारांना की त्यांनी तंत्रज्ञानाची कास धरावी. गेल्या अनेक वर्षात सरकारनं बंदर विकासासाठी काहीही केलेलं नाही. देवगडचा आनंदवाडी जेट्टी प्रकल्प गेल्या 10 वर्षांपासून रखडलाय, तर रत्नागिरीमधल्या हर्णे बंदरात अजूनही बर्फ नेण्यासाठी बैलगाडीत समुद्रात लोटावी लागते. त्यामुळे सुविधा नसल्या तर बोटी घेऊन त्या लावणार कुठे असा प्रश्न मच्छीमार विचारतायत. काही वर्षांनी जे रोजी बेकारी पडून मरायला होईल ते आताच होऊन दे, मार्ग एकदाच लागून दे. आमचा न्याय मिळेल पण आम्ही लढत राहणार. इथे जर मिनी पर्शियनला जर विरोध केला मिनी पर्शियनला तर निश्चितपणे मिनी पर्शियनवाले आंदोलन करून आपलं ते मिनी पर्शियन चालूच ठेवणार आहेत. ते बंद करणारच नाही. आणि कायद्याने जरी बंदी आणली तरी मिनी पर्शियनवाले शिरोडा, वेंगुर्ला आणि निवतीची बंद मुळीच करणार नाही. खरं तर समुद्रातून मासे काढायला सरकार कोणत्याही मच्छीमारावर 1 पैशाचीही रॉयल्टी आकारत नाही. असं असलं तरी कायद्याचा बडगा उगारून पारंपरिक मच्छीमारांना उखडण्याचं धाडस कोणताही राजकीय पक्ष करणार नाही. त्यामुळे हा प्रश्न खरं तर सामंजस्यानेच सोडवायला हवा. शिवाय मासे वाचवले तरच मासे मिळतील ही जबाबदारी सर्वच मच्छीमारांनी पार पाडायला हवी.